लातूर काँग्रेस पक्षाच्या वतीने आज इथे आपण सर्वजण गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी आलेलो आहोत। सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना आणि सर्व माझ्या देशवासियांना हे विचारू इच्छित आहे, जेव्हा गॅस 450 होता काँग्रेसच्या काळखंडामध्ये, तेव्हा तुम्ही संसदेच्या समोर उभे राहून गॅसची अंत्ययात्रा तेव्हा तुम्ही काढण्याचा प्रयत्न केला होता। आज गॅसची किंमत 1200 झालेली आहे, 1250 झालेली आहे आणि ब्लॅक मध्ये हाच गॅस 3 ते 3,500 पर्यंत जात आहे। तर आज सरकार कुठे आहे? आमच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी जबाबदार कोण आहे आणि आम्ही कुणाला विचारायचं? महिलांचे जे प्रश्न आहेत, आज देशासमोर सर्व देशासमोर गॅसचा सर्वात मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे। याचं उत्तर आम्ही कुणाकडे मागायचं? आम्ही आज गॅसची अंत्ययात्रा काढलेली आहे। जर लोकांनी चुली पेटवायला चालू केल्या तर कार्बन डायऑक्साईड हवामध्ये वाढून प्रदूषण वाढणार आहे, याच्यासाठी पण जनतेलाही त्रास सहन करावा लागणार आहे। मी सर्व देशवासियांना, माझ्या लातूरकरांना आणि सर्व बंधू भगिनींना विचारतेय, आपण ज्या सरकारचं समर्थन केलं, अच्छे दिन हेच आहेत का मला विचारायचं आहे। हे आमचे चांगले दिवस आलेले आहेत का? गैस दरवाढीचा निषेध असो। गैस की महंगाई इतनी बढ़ा के रखे तो गरीबों ने करना क्या? आजकल के गरीबों को रोजगार करना क्या? गैस उतना बढ़ा के रखे तो खाना क्या? और खेतों के माल को भाव नहीं है और तुम्हारे गैस को भाव आगा, कहाँ से आगा इतना? क्यों तो गरीबों को धो रहे क्या? इसलिए तुम्हारे कंपनियां गैस गरीबों से बढ़ रहे। सरकारनं जी गॅस दरवाढ केलेली आहे त्याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो। 450 रुपयाला काँग्रेसच्या काळामध्ये मिळणारा गॅस आज 1280 रुपयाला झालाय आणि तो सुद्धा आज बुकिंग केली तर मिळेल की नाही याची खात्री सुद्धा नाही। त्याच्यामुळं जनता भयभीत झालेली आहे। गॅसचा तुटवडा होण्याची शक्यता वाटते म्हणून लोक आज गॅससाठी सैरावैरा फिरताना आपल्याला दिसत आहेत। गॅस दरवाढ झाल्यामुळं हॉटेलमधलं जेवण महाग झालंय। सर्वसामान्य नागरिकांना ही सगळी भाव जी वाढ झालेली आहे त्याचा फटका बसत आहे। एकीकडे लाडकी बहीण म्हणून योजना आणायची आणि दुसऱ्या बाजूनं अशी गॅस दरवाढ करून, इतर भाव वाढ करून तिथून ते तिथे पैसे परत घेऊन जायचं हे धोरण जे राबवत आहे सरकार, त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय। आम्ही सरकारला विनंती करतोय की लवकरात लवकर ही झालेली जी गॅसची दरवाढ आहे ही लवकरात लवकर त्यांनी परत घ्यावी, अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी मोठा लढा उभारेल। आज देशातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक महिला भगिनी चिंताक्रांत झाली आहे। काय होणार आहे देशाचं, किती वाटोळ होणार आहे? आणि आज मला सांगा, असल्या प्रगत काळामध्ये 21व्या शतकात जर गॅससाठी रांगा लावाव्या लागतात आणि एक साधा सुद्धा प्रश्न प्रत्येक नागरिकाला आज पडलाय की बाबा मनमोहन सिंगाच्या काळामध्ये, काँग्रेस काळात 400चं सिलेंडर 450 परीक्षेत मला सांगा, अशा प्रकारचं मेस सगळ्या ट्युशन एरियातल्या पडल्या बंद पडत असतील, या गॅस तुटवड्यावर स्वयंपाक करू शकत नसतील, तर ज्या गोरगरीब विद्यार्थी त्यांनी खायचं काय? आणि परीक्षेत उपासमारी झाल्यावर त्यांचं करिअर, त्यांचा एक दिवसाचा विषय नाही, त्यांच्या आयुष्याचा विषय आहे। या आयुष्याची निर्दयपणे सरकारकडे तळतळाट लागेल या भाजपला, या सरकार। आज हॉटेलचे गॅस असतील त्याच्या सिलेंडरचा जे भाव वाढलेले आहे त्यामुळे हॉटेलमध्ये खाणं महाग होणार आहे आणि घरगुती गॅस जे वाढलेले आहे त्याच्यातूनही महिलांची अडचण होणार आहे। लाडक्या बहिणीसाठी पैसे इकडे एकीकडे देताय तुम्ही, दुसरीकडून मोठा खिसा तुम्ही कापताय। त्यात ज्या तुलनेमध्ये तुम्ही गॅस वाढवताय, सगळं हे करताय, त्या तुलनेमध्ये शेतमालाचे भाव मात्र तुम्ही वाढवत नाहीत आणि सर्वसामान्य जनतेच्या कमरडा जे आहे ते मोडायचं काम तुम्ही करताय। म्हणजे अमेरिकेच्या ट्रम्पच्या दडपणाखाली येऊन हा भारतामधल्या जनतेला वेठीस धरण्याचा जो प्रकार आहे हा थांबला पाहिजे आणि याचा निषेध म्हणून आम्ही आजचं हे आंदोलन केलेलं आहे। कमिटी आणि लातूर जिल्हा NSA तर्फे जे मोदी सरकारचं फसवं आश्वासन होतं आपल्या सर्वांशी की गॅस सिलेंडर असेल, घरगुती जे आपल्याला अत्यावश्यक गोष्टी आहेत, तो 450 रुपये आपल्या काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये गॅस होता, तो आज 1280 रुपयाला झालेला आहे। आणि आज ऑनलाईन बुकिंग केली तर गॅस 25 दिवसानंतर आपल्याला डिलिव्हरी भेटणार आहे। ह्या मोदी सरकारच्या फसव्या आश्वासनांना आपले सर्वसामान्य शेतकरी असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, हे बळी पडलेले आहेत। मोदी सरकारचं सर्वसामान्याविषयी तर फसवे धोरण आहेतच, पण विद्यार्थ्यांबाबत, युवकांबाबत, बेरोजगारीबाबत, कर्जबाजारीबाबत
मोदी सरकारने 2 कोटी रोजगार विद्यार्थ्यांना आणि युवकांना उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं होतं, तेही सपशेल फेल ठरलेलं आहे. घरगुती उपक्रमही सपशेल फेल ठरलेले आहेत. अशा सरकारचा आम्ही लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी व लातूर शहर काँग्रेस कमिटी व NSY तर्फे जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या हक्कासाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ही रस्त्यावर उतरून आंदोलन करेल व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देईल अशी ग्वाही देतो. जय हिंद.